हॅलो. नमस्कार वकील साहेब, मी सागर सरदेसाई. हां, नमस्कार. उद्या कोर्टात मॅजिस्ट्रेट समोर आपला जामीन मंजूर होईल. थँक गॉड. तुम्हाला माहित नाही वकील साहेब, तुम्ही माझ्या डोक्यावरचं किती मोठं ओझं उतरवलं ते. तरी पण एक प्रॉब्लेम आहेच. काय? उद्या कोर्टात रणदिवे साहेबांनी आपली बाजू मांडली नाही तर त्यांच्या सरकारी नोकरीवर गदा येईल. हो वकील साहेब, मी आज विनायक काकांशी बोलतो. पण जर ते काहीच बोलायला तयार नसतील तर? नसेल तर त्यांचं नशीब. पण वकील साहेब, तुम्ही मात्र एक करा. आत्ता बोलल्याप्रमाणे विनायक काकांना जामीन मिळायला हवा, तेवढं मात्र बघा प्लीज. डोंट वरी, ते तुम्ही माझ्यावर सोडा. आणि वकील साहेब, अजून एक. हां. म्हणजे तुम्ही पैशाची अजिबात काळजी करू नका. विनायक काकांना जामीन मिळायला हवा, बस प्लीज. हो, तुम्ही निर्धास्त राहा, ते सगळं माझ्यावर सोडा. ओके ओके, ठेवतो मी. गोवर्धन, ए गोवर्धन. काय ग? अरे मी जरा बाजारात बांगडे मिळतात का बघून येते. जाऊन. काय रे, किती पसारा घातलायस? दुपारभर कामच चाललंय तुझं? हो, वाटलं होतं तासाभरात निपटेल, पण जसं खोलात शिरावं तसं शेपूट लांबतच चाललंय. तू ना एखाद्या गोष्टीचा ध्यास घेतलास ना की पिच्छा सोडू नकोस. तसंच केलं पाहिजे, तर काम पूर्ण होत नाही ना. पण ही सगळी कागदपत्र तुला कंपनीत परत करायची असतील ना? वेळ आली करीनच. गोवर्धन, दिवाकर हे सगळं काळं बेरं आत्ताच करायला लागलाय हातात सत्ता आल्यावर, की पूर्वीपासूनच करत होता? पूर्वी करत होता, पण कोणाच्या लक्षात येणार नाही अशा पद्धतीने करत होता. माझं लक्ष होतं त्याच्यावर. काय फक्त कुटुंबामध्ये कलह नको म्हणून मी चुप बसलो त्यावेळी. मग आता काय करायचं ठरवलेस? काय नाही, त्याचे सगळे पुरावे एकत्र करून त्याची फाईल तयार करणार आणि ती फाईल सागरच्या हाती सोपवणार. तुला वाटतं सागर ही सगळी कागदपत्र नीट सांभाळेल? ही जबाबदारी पार पाडू शकेल? तुझा विश्वास असेल तर जरूर त्याच्या स्वाधीन कर. वैजू, मी एक प्रश्न विचारला तर खरं खरं उत्तर देशील? आजपर्यंत मी कधी तुझ्याशी खोटं बोलली? माहिती आहे मला. मला सांग, तू इतके वर्ष माझ्या बरोबर राहिलीस, पण तरीही तुला सिक्युअर्ड, सुरक्षित असं वाटलं नाही ना? सुरक्षित वाटलं नाही असं नाही पद्माकर, पण कधी कधी लोक असे प्रश्न विचारतात की ज्याची उत्तरं माझी मलाच सापडत नाहीत. आणि मग मी गोंधळले ना की मी सगळा राग तुझ्यावर काढते. पण आता ही तुझी सो कॉल्ड कटकट आहे ना, ती लवकरच बंद होणार आहे. पद्माकर, म्हणजे हे मॅडम की वाटण्या झालेल्या आहेत. आता मी माझ्या स्वतःच्या सहीने वाटेल तेवढी रक्कम काढू शकतो. म्हणजे मॅडम, लवकरच मी 50 लाखाचा चेक घेऊन आपल्या समोर उभा राहणार आहे. चला, आता मी ते सगळे पैसे विदुलाच्या नावावर करणार. कम ऑन वैजू, अगं आपण असताना, आपण दोघेही असताना तू विदुलाची काळजी का करतेस? आज आपण आहोत रे, पण उद्या देव न करो
आपल्या दोघांपैकी कोणाला काही झालं तर? झालं. मनात वाईट काही आणल्याशिवाय तुला बरं वाटत नाही, हो ना? तसं नाहीये रे पद्माकर. पण मृत्यू ही कितीही अप्रिय गोष्ट असली तरी तिचा स्वीकार करावा लागतोच ना. हो, तो मृत्यू येईल ना तेव्हा बघू ना आपण. आता आपण चांगले धडधाकट असताना वाईट विचार का आणतेस तू म्हणाल? आणि हो, हे जे 50 लाख मी तुला देणार आहे ना, ते तू तुझ्या स्वतःसाठी वापरायचेस, तू उडवायचेस ते. अरे पण मी काय करणार आहे एवढ्या पैशांचं? मस्तपैकी एक गाडी घे, दागिने घे, वाटेल ते कर, पण आय विल नॉट अलाव यू टू सेव्ह दॅट मनी. समजलं? विदुलासाठी तुला जे काही पैसे इन्व्हेस्ट करायचे आहेत ना, ते मी तुला काही दिवसानंतर देईनच. ओके. आणखीन एक गोष्ट. काय? लव्ह यू. आय लव्ह यू टू. मुक्ता, अगं त्या मिसेस कर्णिक तुझ्याशी आज खूप वेळ बोलत होत्या ना? हो अगं, मला सोडतच नव्हत्या. मी त्यांना 2दा-3दा सांगायचाही प्रयत्न केला की मला कामं आहेत, मला कंप्लीट करायची आहेत, पण ऐकत नव्हत्या. तशाच आहेत त्या. अगं रोज कोणाला कोणाला तरी पकडतात आणि मग पकव पकवत राहतात. बापरे, बरं झालं सांगितलं. आता पुढच्या वेळेस त्या आल्या ना की मी अबाउट टर्न करून निघून जाईल किंवा अशी फाईल मध्ये तोंड खेचून बसेल. हो, कर. सागर, तू कसा इथे? ऍक्च्युली माझा एक मित्र इथे काम करतो ना, त्याला भेटायला आलो होतो. नंतर लक्षात आलं की तू सुद्धा इकडेच काम करते. वाटलं तुला पण भेटावं. वा, काय मजेशीर योगायोग आहे. हो ना. सागर, ही स्वप्ना दिस इज सागर सरदेसाई. हाय. ऍक्च्युली स्वप्ना, मी तुलाच भेटायला आलो होतो. मला? हो, ही सांगते मला नेहमी तुझ्याबद्दल आणि प्रॉमिस पण करते की आज स्वप्नाशी तुझी ओळख करून देईन. पण काय आहे की कधी प्रॉमिस पूर्णच करत नाही. त्यामुळे मला वाटलं की आज स्वतः जाऊन भेटावं. काही काय बोलतोय सागर? काही? तुम्हाला सांगितलं होतंस ना स्वप्नाशी ओळख करून देईन. काय? अरे हो, ओके, झाली ना आता ओळख. निघूया आता, चल. या, निघूया. बस इथेच. बाय मुक्ता. बाय सागर. बाय. थँक्स फॉर द लिफ्ट. बरं झालं तू आलास, आपली ओळख झाली. नाही, ऍक्च्युली मी येणारच होतो. मला खूप काळजी वाटत होती ना मुक्ताची. का? अरे मी आहे ना. मी तिच्यावरती व्यवस्थित लक्ष ठेवले. मी असताना तिला कुणीही काही करणार नाही. नाही स्वप्ना, तुझा काहीतरी गैरसमज झालाय. तू मुक्तावर लक्ष ठेवून आहेस म्हणूनच मला मुक्ताची काळजी वाटते. म्हणजे? ए बास कर सागर, तिला खरं वाटेल सगळं. कम ऑन मुक्ता, तू मला स्वप्नाबद्दल काय काय सांगायचीस? ती अशी आहे, ती तशी आहे, ती माझ्यावर सारखी बॉसिंग करत असते, सारखी लक्ष ठेवून असते माझ्यावर. सागर, मुक्ता असं कोणाबद्दल बोलणं शक्यच नाही. अरे खरंच? चल, तुला माहितीये का, तिचा प्रॉब्लेम उलटाच आहे. तिला सगळी माणसं चांगली आहेत असं वाटतं. असं म्हणतेस? मग एक काम कर, माझा फोन नंबर लिहून घे. का? नाही, तुला मुक्ताबद्दल मला काही सांगायचं असेल किंवा तिची कंप्लेंट करायची असेल किंवा असंच जरी माझ्याशी बोलायचं असेल तर कधी फोन कर मला. ओके? या. ओके. बाय. बाय.
आज किती दिवसांनी आपण असे शांतपणे भेटतोय ना. खरं लग्न ठरवून एवढे दिवस झाले, पण अजूनही आपण लग्नानंतर काय करायचंय काहीही ठरवलं नाही. असं नाही काही, तू ठरवलं नसेल कदाचित, मी ठरवलंय. अच्छा, मला तरी सांग. लग्नानंतर हनीमूनला कुठे जायचं हे मी ठरवलंय. मी त्याविषयी विचारत नव्हते. अरे असं कसं? लग्नानंतर हनीमूनचा विचार केला नाही तर आपल्या मॅरिड लाईफला सुरुवातच होणार नाही. ओके ठीक आहे, सांग मग काय प्लॅन्स केलेत तू? बिझनेस मॅनेजमेंटसाठी मी UK किंवा US ला ऍडमिशन घेतली तर कमीत कमी 15 दिवस आपण पॅरिसला जाऊ. मस्तपैकी आयफेल टावर पाहू, खूप फिरू, छान गप्पा मारू आणि मग परत येऊ. गुड आयडिया. आणि समजा तू अब्रॉड गेलाच नाहीस तर? अरे बेस्ट, मग कोल्हापूरला जाऊ, मस्तपैकी अंबाबाईचं दर्शन घेऊ, पन्हाळ्याला फिरू आणि मग घरी येऊ. चालेल ना? चालेल. दोन्ही प्लॅन्स छान आहेत. तुला खरं सांगू, मला काळजी सगळी पुढची वाटते. म्हणजे तुमच्या घरात सून म्हणून वावरायचं ही काही सोपी गोष्ट नाहीये. म्हणजे बघ ना, आमच्याकडे इनमीन 3 माणसं, त्यामुळे राग, लोभ सगळ्या भावना अगदी स्पष्ट व्यक्त करायची सवय लागली आम्हाला. ऑफकोर्स म्हणजे सरदेसाईंच्या घरातल्या प्रत्येक माणसाशी जमवून घेण्याचा मी पूर्ण प्रयत्न करीन. मला जमेल ना रे? डोंट वरी. अगं मी आहे ना, मी तुला काही खास टिप्स देईन, म्हणजे कोणाशी कसं बोलायचं, कसं वागायचं. अच्छा, फॉर एक्झाम्पल हे बघ, एकत्र कुटुंबात राहताना फारसं कोणाच्या फंदात पडायचं नाही. म्हणजे कोणावर खास टीका टिप्पणी करायची नाही, राग लोभ तीव्रतेने व्यक्त करायचं नाही. बापरे, हे जरा कठीणच आहे. कठीण आहे? ठीक आहे, मग तुला एक सोपी गोष्ट सांगतो, करशील? सांगून तर बघ. सरदेसाईंच्या घरात राकेश नावाचा एक सरळ साधा सज्जन मुलगा राहतो. तू फक्त त्याच्याकडे लक्ष दे, त्याची काळजी घे, त्याला जिंकून घे. म्हणजे मग दुसरं तू काही केलं नाहीस तरी चालेल. थोडा प्रॉब्लेम आहे. म्हणजे कसं आहे, हा जो दुसरा ऑप्शन तू सांगितलास तो जरा जास्त कठीण वाटतं मला. त्यापेक्षा माना किंवा तुझ्या मम्मा डॅडींना सांभाळणं खूप सोपं जाईल. मग तसं करू? ओ गुड, करा, सगळ्यांना खुश करा. पण त्याचबरोबर त्या घरात राकेश नावाचा एक गरीब प्राणी राहतो हे देखील लक्षात असू द्या. राहील ना लक्षात? प्रयत्न करीन. ओ, आय एम हायली ऑब्लाइज्ड. थांब थांब सागर, प्लीज थांब. काय झालं? सागर, तू आज खरंच स्वप्नाला भेटायला आलेलास? तुला खरंच असं वाटलं? ऍक्च्युली मला गोवर्धन काकांना भेटायचं होतं. मी इकडेच आलो होतो तुझ्या ऑफिस जवळ. म्हटलं तुला पिकअप करून एकत्रच घरी जाऊया. ओ, म्हणजे केवळ सोशल सर्व्हिस म्हणून? अगदी सोशल वर्क असं नाही, पण मी थोडी भूतदया दाखवली, म्हणजे भूतांवर दया दाखवली. शब्दाचा अर्थ कळतो मला, लगेच एक्सप्लेन करायची गरज नाही. आणि पुढच्या वेळेस भूताला लिफ्ट दिली नाही तरी चालेल. अरे
जायचंय ना? तुला पप्पांना भेटायचं होतं ना? पप्पांना? हो. हा हा, ते पप्पांना भेटायचं होतं. निघूया. नाही येतोच आहे मी. 15-20 मिनिटं उशीर होईल कदाचित. हो थांबा तुम्ही. ओके. काही नाही ग, त्या नवीन क्लायंट बरोबर एक इन्फॉर्मल मीटिंग आहे, तिकडे चाललो मी. तू जॉईन होतीस? नाही, थोडं काम आहे, ते आवरलं तर असेल डेफिनेटली जॉईन. ओके, कॅरी ऑन. काय? मार्केटिंगची डेली रिपोर्टची फाईल आहे मॅडम. भडसावळे, जसं जसं तुमचं वय वाढतंय ना, तशी तशी तुमची स्मरणशक्ती कमी व्हायला लागली. मी तुम्हाला काय म्हटलं होतं? हे एवढे सगळे पेपर्स वाचायला माझ्याकडे वेळ नाहीये. तेव्हा एक कन्सॉलिडेटेड रिपोर्ट तयार करा आणि माझ्यासमोर ठेवा. बोलले होते की नाही? होय मॅडम, तसा रिपोर्ट करतोय मी. पण मला वाटलं तो फुलप्रूफ होणार नाही, म्हणून मग म्हटलं हीच फाईल जर तुम्ही नजरेखालून घातली तर बरं होईल. तुम्हा जुन्या माणसांचा प्रॉब्लेम काय ना भडसावळे, एखादी नवीन पद्धत तुम्हाला जर सांगितली ना तर लगेच अडून बसता. स्वतः नवीन पद्धतीने काम करायचं नाही, दुसरा करतोय तर त्याचं ऐकायचं नाही. वर आम्ही जर तुम्हाला सांगितलं की VRS घ्या आणि मानाने घरी बसा तर ते नाही. VRSचा विषय काढला की लगेच तुमचा अपमान काय होतो, तुम्ही कायद्याची भाषा काय बोलायला लागता. इथे काम नीट न झाल्याने कंपनी खड्ड्यात गेली तरी चालेल. वय झालंय पण ते मान्य करायचं नाही. पाहिलं ना दिवाकर, हे असं काम चाललंय. आता मी एवढं बोलल्यानंतर तरी VRS घेण्याची अक्कल देवेना देतोय की नाही कोणास ठाऊक. मी निघू? हां, मी येणार असेल तर मी तुम्हाला फोन करते. ओके. आता ठेवा ती फाईल. आणखीन काही राहिलंय? नाही ना? मग या ना आता. येस मॅडम. पद्माकर, आज तुलाच काय मलाही अगदी सुटल्या सुटल्यासारखं वाटतंय. येस, शेवट गोड तर सगळंच गोड. हो, पण हे शेवट आहे की सुरुवात? हे ते आपण ठरवायचं. आपण आपल्या संसाराला आता नव्याने सुरुवात करूया. ओ, तुम्हाला माहितीये, आज ना मला तुला तुझा फ्रेंड भेटला होता. तुम्हाला कसं कळलं? तुझ्या चेहऱ्यावरून. पण तुम्हाला हे माहितीये का की तो मला भेटला पण माझ्याशी न बोलताच निघून गेला. अरे कमाल आहे. तू एक काम कर, त्याला माझ्या समोर चांगला कान पिळतो त्याचा. मी काही कंप्लेंट नाही करत आहे, असंच आपलं सांगते. नाही, पण तो तुला भेटला मग तुझ्याशी न बोलता का निघून गेला? काय झालं माहितीये का, मी रस्त्यातून जात होते, त्याची गाडी दिसली म्हणून मी थांबले. तो पण थांबला आणि त्याने मला हात केला, पण थांबला नाही, निघून गेला. अरे का? कोणतरी होतं ना त्याच्या बरोबर. विदुला, तू एक काम कर, तुझ्या फ्रेंडला ना एकदा आपल्या घरी बोलाव. हे खरंच मम्मा? अगदी खरं. आणि डॅडी असतानाच बोलाव, म्हणजे डॅडीशी पण ओळख होईल. हो की नाही? येस येस येस. डॅडी, तुम्हाला ना माझा फ्रेंड खूप आवडेल. छान आहे तो, हँडसम आहे, हुशार आहे आणि माहितीये कोणत्या तरी ऑफिस मध्ये बॉस सुद्धा आहे. बॉस आहे? बाप रे, मग या बॉसला मला भेटायला पाहिजे. लवकरात लवकर बोल. चालेल चालेल. हा, नक्की. पण बाबा, हा काय वेडेपण आहे? आशिष, जरा हळू आवाजात बोल ना बाबांशी. का? जे चूक आहे ते आहे आणि बाबांनाही माहितीये. हो बाबा, काहीतरी बोला. बघितलंस ना गौरी, या असल्या हट्टी स्वभावामुळे सगळ्या गोष्टी करून घेतल्या त्यांनी. आणि मला माहितीये
यानंतर सुद्धा तुम्ही स्वतःच्या मनाला पटेल तसंच वागत राहणार. बाबा, तुम्ही काही काळजी करू नका, सगळं ठीक होईल.